पलटी झालेला ट्रक, चुरा झालेली कार, उद्ध्वस्त झालेला संसार। समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा मनाला चटका लावणारी आणि अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे। एका हसत्या खेळत्या कुटुंबाची स्वप्न या अपघातात एका क्षणात राख झाली आहे। पुण्यात शिकणाऱ्या मुलीला निरोप देऊन परतणाऱ्या वर्ध्याच्या टिपले कुटुंबावर काळानं झडप घातली आहे। 3 गाड्यांची धडक झाली आणि कारमध्ये असलेल्या 4घांचाही मृत्यू झालाय। धडकी भरवणारी ही घटना नेमकी कशी घडली सविस्तर समजून घेऊ। 19 जूनच्या पहाटे समृद्धी महामार्गावर नेहमीसारखी वर्दळ होती, पण सुसाट धावणाऱ्या वाहनांना कदाचित ठाऊकही नसेल की पुढच्याच क्षणी इथं मृत्यू दबा धरून बसलेला आहे। घडलं असं की समृद्धी महामार्गावर वर्ध्यातील इंटरचेंज जवळ एका इथेनॉल टँकरचा अपघात झालेला होता। त्यामुळे वाहतूक बाजूच्या लेनवरून वळवण्यात आलेली होती। वाहनं थांबत थांबत तिथून हळूहळू जात होती, तेव्हा राजेश टिपले यांची कारही तिथंच येऊन थांबली। पण अचानक मागून आलेल्या एका आयशर ट्रकनं जोरदार धडक दिली आणि टिपले कुटुंबाची कार थेट अपघातग्रस्त इथेनॉल टँकरवर जाऊन धडकली। तेवढ्यात इथेनॉलचा भडका झाला आणि याच आगीत कारमधील 4 जण आणि आयशर मधील 2 जण अशा 6 जणांचा जागीच मृत्यू झालाय। पण या अपघातातली एक आणखी दुर्दैवी बाजू म्हणजे यामध्ये वर्धा जिल्ह्यातील सालोड मधील टिपले कुटुंबाचा अक्षरशः संसार उद्ध्वस्त झालाय। राजेश आनंद टिपले, त्यांच्या पत्नी सुषमा टिपले आणि मुलगी जान्हवी टिपले यांचा या घटनेत मृत्यू झालाय। तसंच कार चालक अंकुश राऊत यांच्यासह समोरच्या आयशर ट्रकचा चालक आणि क्लीनर यांनीही आपला जीव गमावलाय। एक कारला मागून आयशर ट्रकने धडक दिली, त्यामध्ये टोटल 6 लोकांचा मृत्यू झाला अशी प्राथमिक माहिती आमच्याकडे आहे। त्यामध्ये कारमध्ये 4 सवार होते आणि ट्रकचे 2 सवार हे मृत्युमुखी झाले असं माहिती आहे। सध्या ते एथेनॉलचा टँकर पलटी झाला, त्याला काढण्यासाठी पाठपुरावा चालू आहे। लवकरात लवकर दोन्ही बाजूची व्यवस्था सुरळीत होईल। राजेश टिपले यांच्या जान्हवी आणि तन्वी या 2 जुळ्या लेकी। आई वडिलांनी डोळ्यात तेल घालून दोघींनाही उच्च शिक्षण देऊन मोठं करण्याचं स्वप्न पाहिलं होतं। जान्हवीनं नुकतंच तिचं बीटेक पूर्ण केलं होतं, तर तन्वीचा पुण्यात MBA साठी प्रवेश झाला होता। याच लाडक्या तन्वीला पुण्यात सोडण्यासाठी तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देऊन हे कुटुंब आनंदानं पुन्हा सालोडकडे परतत होतं। पण रस्त्यातच त्यांचा असा शेवट झाला। ज्या मुलीला भविष्यात मोठं होण्याचं बळ देऊन आईवडील घरी परतत होते, त्याच मुलीचा सगळा आधार एका झटक्यात हिरावला गेला। या घटनेनं संपूर्ण सालोड गावावर शोककळा पसरली असून प्रत्येकाचे डोळे पाणावलेत। घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, वर्धा पोलीस आणि अग्निशमन दल तसंच MSRDCचं पथक घटनास्थळी येऊन युद्ध पातळीवर कामाला लागलं। या अपघातामुळे बराच वेळ समृद्धी महामार्गाची एका बाजूची वाहतूक ही विस्कळीत झाली होती। त्यामुळे वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत करताना पोलिसांचीही मोठी दमछाक झाली। एकूणच समृद्धी महामार्गावर वारंवार होणारे अपघात आणि निष्पाप जीवांचं जाणं आता गंभीर चिंतेचा विषय बनलाय। टिपले कुटुंबाच्या या दुर्दैवी अपघातानं पुन्हा एकदा महामार्गांवरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। त्यामुळे आता पोलीस तपासात या अपघाताचं नेमकं काय कारण समोर येतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। वर्ध्याहून रवी येणोरकर, लोकमत।